नमस्कार मंडळी, सध्या लग्नासराईचे दिवस आहे, त्यामुळे ठसठशीत दिसणाऱ्या पारंपरिक दागिन्यांचं विशेष मागणी आहे। त्यापैकी चंद्रहार असा दागिना आहे जो एकच गळ्यात असला तरी पुरेसा ठरतो, इतर दागिन्यांची गरजही वाटत नाही। हल्ली अशा प्रकारचे चंद्रहार गळ्यातल्याचे कित्येक वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात। तुमचे बजेट जास्त असेल तर असा दागिना तुम्ही सोन्यातही घडवून घेऊ शकता। साधारण 2 ते 2.5 तोळ्यांच्या पुढचे चंद्रहार मिळतात। हल्ली मोत्याच्या चंद्रहाराची ट्रेंड आहे। काठपदर साडीवर मोत्याचा चंद्रहारही खूप खुलून दिसतो। असे चंद्रहार खूप कमी वजनात तयार होतात, त्यावरची फुलंच फक्त अस्सल सोन्याची असतात, त्यामुळे अगदी काही ग्रॅममध्येही तुम्ही हे डिझाईन तयार करून घेऊ शकता। खूप हेवी लुक देणारा चंद्रहार आवडत नसेल तर हे एक नाजूक डिझाईन्स पहा। चंद्रहारचा हा एक वेगळा प्रकार, इथे पेंडंट ऐवजी लक्ष्मीची मूर्ती वापरण्यात आली आहे। असे काही वेगळे आवडत असेल तर अशा पद्धतीचे कित्येक डिझाईन मिळू शकता। काळे मणी वापरून असा चंद्रहार तयार करून घेतला तर तो मंगळसूत्रासारखाही घालता येतो। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।